शिवाजी, हर हर महादेव, 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 बोल बजरंग बली की जय, अरे बोल बजरंग बली की जय। ही 50 किलोमीटरची ट्रेक पूर्ण करण्याचा अट्टहास कशासाठी चालू आहे तर आपल्या महाराजांच्या मावळ्यांनी ज्या घोडखिंडीला आपल्या रक्ताने पावन करून पावनखिंड केली त्याच पावनखिंडीचा इतिहास प्रत्यक्षात जाऊन अनुभवण्यासाठी। आज आहे आपल्या ट्रेकचा दुसरा दिवस। काल रात्री करपेवाडीमध्ये पोचायला उशीर झाला होता व अंधार पण पडला होता, म्हणून शूट करायला फारसं असं काही जमलं नाही। करपेवाडीमध्ये आम्हाला एका आजी आजोबांच्या घरी राहायची सोय होती। मग काय, तिथे जाऊन आम्ही फ्रेश झालो आणि नंतर जेवण करायला गेलो। मस्त पोटभर जेवण केलं आणि नंतर एवढं दमलो होतो की कधी येऊन झोपलो ते समजलं सुद्धा नाही। असो, तर आज आहे आपल्या ट्रेकचा दुसरा दिवस। सकाळी लवकर उठलो, फ्रेश झालो, पोटभर नाश्ता केला आणि ट्रेकला सुरुवात झाली। या आहेत त्या आजी ज्यांच्या घरी आम्ही काल थांबलो होतो। फुल जोशामध्ये आम्ही एकदम ट्रेकला सुरुवात केली। मस्त छान झोप झाली होती, त्याच्यामुळे पाय वगैरे पण काय एवढे फारसे असे दुखत नव्हते। पुढे थोडंसं चालत आल्यावरती आम्हाला लागला आमच्या दिवसाचा पहिला ओढा आणि आम्हाला थोड्या वेळात समजतं की असे टोटल आम्हाला 20 ते 25 ओढे आज लागणार होते। ओढा क्रॉस करून पुढे आल्यावरती आम्हाला समजतं की आमचा जो ट्रेक कोऑर्डिनेटर आहे प्रशांत, त्याच्या पायाचा एक मसल स्ट्रेन झाला आहे, तर त्यामुळे त्याला चालायला थोडासा त्रास होत होता। म्हणून सरांनी त्याच्या पायाला थोडा मसाज वगैरे करून दिला आणि ते झाल्यावरती आम्ही पुढे परत आमचा ट्रेक कंटिन्यू केला। हॅलो गाईज, सो आजच्या दिवसातला ऑलमोस्ट आज 5 किलोमीटर वगैरे आम्ही क्रॉस केलं। एक मस्त छान गाव लागलं, निर्गली जंगल लागलं आणि क्रॉस करत करत आता थोडा एक जंगलचा असं चांगलं रूट येणार आहे, हिलर असं। मध्ये मध्ये छोटे ओढे लागत आहेत, त्यामुळे बूट वगैरे तर भिजत आहे, बट ठीक आहे, एवढा थकवा असं तर नाही वाटत आहे, छान वाटतं आहे अजून तरी। बघूयात पुढे काय होतं। आपण एक छानसा ओढा लागला आहे, आता ह्या रोडाला ते क्रॉस करावं लागेल। त्याच्यामध्ये प्रॉब्लेम हाच होतो की बूट भिजतात आणि बुटामध्ये पाणी जातं आणि बूट थोडे ट्रेकिंगचे असल्यामुळे ते पाणी बाहेर येत नाही। बाकी तसा काही इश्यू नाही, मस्त छानशी पायवाट आहे, सुंदर असं डोंगर, मंद मंद असा पाऊस आहे, खूप छान वाटतंय। आज ट्रेकमध्ये आम्हाला टोटल 20 किलोमीटरचा डिस्टन्स कव्हर करायचा होता आणि जो रूट होता तो करपेवाडी, कळकेवाडी, माळवाडी असे करून आम्हाला पांढरपाणी गावापर्यंत जायचं होतं। आजचं दुपारचं जेवणसुद्धा आम्हाला पांढरपाणी गावामध्ये होतं आणि तिकडूनच आम्ही बाय व्हेकल पावनखिंडीपर्यंत जाणार होतो। सध्या आम्ही कळकेवाडी गाव क्रॉस केलं होतं आणि हे गाव क्रॉस केल्यानंतर परत एकदा आम्हाला जंगलाची पायवाट लागणार होती। दोन्ही साईडला हे भलं मोठं जंगल आणि मध्ये एकदम छोटीशी पायवाट, एकदम थ्रिलर असं वाटत होतं। बट इश्यू हा झाला होता की आमच्या कोऑर्डिनेटरच्या पायाला दुखापत झाली होती, सो त्याला तेवढं फास्ट चालता येत नव्हतं। पण आम्ही काही जिद्द सोडली नाही, आम्ही थोडा वेळ चालायचो, थोडा वेळ विश्रांती घ्यायचो, अशी आमची ट्रेक चालू होती आणि त्याच्या जिद्दीला सुद्धा सलाम। एवढा त्रास होत होता परंतु ट्रेक पूर्ण करण्याची जिद्द काय त्याने सोडली नाही। कोणत्या तरी गावामध्ये आलो। कोणतं गाव आहे दादा? कोणते? रिंगेवाडी। तर रिंगेवाडी नावाच्या कोणत्या तरी गावात आहे होतं। थोडंफार डांबरी रोड आहे, हा क्रॉस करून बघूया, मे बी परत पुढे जंगल ट्रेल लागेल। आमचा अर्धा ग्रुप आहे तो तर पुढे गेला आहे।
आषाढ महिन्यात जशी पंढरीची भक्तिवारी तशी याच महिन्यात पन्हाळा ते पावनखिंड ही शौर्यगाथाची वारी रूढ झाली आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास जपणारी ही वारी म्हणजे धुव्वाधार पाऊस, डोंगरदऱ्या, खळखळते ओढे, नाले, हिरवेगार दाट जंगल या निसर्गांच्या साथीची ही वारी. पन्हाळा ते पावनखिंड हा साधारणतः 45 किलोमीटरची पायवारी म्हणजेच एक थ्रिलर ॲडव्हेंचरच आहे. पण त्यासोबतच महाराज व त्यांच्या मावळ्यांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी केलेल्या पराक्रमांची एक अनुभूतीच आहे. कुठलं गाव आहे? माळेवाडी. काय नाव तुझं? तुझं नाव? तुझं? अरे वा. तुमचं काय? कुठले मस्त मारते? होय. बघ आलं. हाय करा सगळ्यांनी. बाय बाय. हाय. सो माळवडी नावाचं गाव जस्ट क्रॉस केलं आहे आणि अजून एक 5 ते 6 गावं राहिली. लास्टचं गाव आहे जिथे पोचायचं ते आहे पांढरपाणी. तिथे जेवण वगैरे होईल आणि ट्रेकचा एंड पण होईल. सो परत एकदा डांबरी रोड पण लागला. बारीक बारीक पाऊस चालूच आहे. आला. सो माळवडी गावानंतर आता पाटेवाडी गावाकडं चाललो. डांबरी रस्ता सोडून चिखला रस्त्याची सुरुवात झालेली आहे. बघूया आता ह्या रोडवरती अजून काय ॲडव्हेंचर भेटते अनुभवायला. झाले लाल रक्तानं शरीर झाले लाल, मर्दाची तुटली बघा रे ढाल, मर्दाची तुटली बघा रे ढाल, रक्तानं शरीर झाले लाल, रक्तानं शरीर झाले लाल, हाताला गुंडाळी तो शाल, हाताला गुंडाळी तो शाल, जेली तो वार वार बघा तलवार, गेली तो वार वार बघा तलवार, जेली तो वार वार बघा तलवार, गेली तो वार वार बघा तलवार, बघा त्या कोंडाण्यावरती, बघा त्या कोंडाण्यावरती, रक्तानं लाल झाली धरती, रक्तानं लाल झाली धरती, बघा त्या कोंडाण्यावरती, बघा त्या कोंडाण्यावरती, रक्तानं लाल झाली धरती, रक्तानं लाल झाली धरती, मराठे मागे ना फिरती, मराठे मागे ना फिरती, मराठे मागे ना फिरती, मराठे मागे ना फिरती, गाला ताना हा झुंजार, ताना हा झुंजार, गेली तो वार वार बघा तलवार, गेली तो वार वार बघा तलवार, गेली तो वार वार बघा तलवार, गेली तो वार वार बघा तलवार. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर महादेव, महादेव, बोल बजरंग बली की जय, अरे बोल बजरंग बली की जय, बजरंगी बजरंगी हुहा हुहा, बजरंगी बजरंगी हुहा हुहा, बजरंगी बजरंगी हुहा हुहा. आई गंगाबाई माझी आली गोंधळाला, 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 आली गोंधळाला, ओ बाबा संबळाला, आली गोंधळाला, ओ बाबा संबळाला, आली गोंधळाला, ओ बाबा संबळाला, आली गोंधळाला, ओ बाबा संबळाला. ढोलकीवाला दादा ढोलकी वाजव जोरात, ढोलकीवाल्या दादा ढोलकी वाजव जोरात, ढोलकीवाल्या दादा ढोलकी वाजव जोरात, वाजव जोरात, अंबा आली या दारात, वाजव जोरात, अंबा आली या दारात. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी, हर हर महादेव, हर महादेव, श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.
जय बजरंगी 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 आतापर्यंत ट्रेकचा जो रस्ता होता तो मोस्टली आम्हाला गावामधून होता. मध्येच आम्हाला जंगल लागायचे तर मध्येच डांबरी रोड लागायचे. पण इथून पुढे जो ट्रेकचा रस्ता होता तो पूर्णपणे घनदाट जंगल, ओढे आणि त्यात वरून जोरदार पाऊस असा होता. काही रोड एवढे जास्त चिखलाचा व निसरडा होता की 1-2 वेळी माझा पाय गुडघ्या एवढ्या चिखलामध्ये गेला. पण लकीली मला काही दुखापत झाली नाही. खूप सारे लोक असे होते की जे धडपडत होते, पडत होते, त्यांना दुखापत पण होत होती, पण त्यांची ट्रेक पूर्ण करण्याची इच्छा आणि जिद्द मात्र काय 1% सुद्धा कमी होत नव्हती. हा मार्ग म्हणजे शिवरायांच्या पदस्पर्शाचा मार्ग आहे, जेथे स्वराज्यासाठी लढणाऱ्या बाजीप्रभू देशपांडे व संपूर्ण बांधल सेनेने आपले रक्त सांडले आहे. शिवाजी महाराजांची युद्धनीती व मावळ्यांच्या शौर्याचे प्रतीक असलेल्या या मार्गावरून जाताना सारा इतिहास ताजा तावाना होतो. आणि तेव्हा आपल्याला विचार पडतो की शिवाजी महाराजांनी किती कष्टाने हे स्वराज्य स्थापन केले आहे. युद्ध पाणी आहे मस्त, युद्ध पाणी आहे. लागला मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल अंधार झालाय पण काळच नाही झालेत. अगर ऐसे ट्रेक में फिर से आना चाहते हो तो जिंदा हो तुम. ॲक्च्युली जंगल एवढं घनदाट आहे, देख मी बोलते काळा एकदम काळोख पडल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे बाकी काही नाही. ऑलमोस्ट आता एंड होत आला ट्रेकचा. आय थिंक हा डोंगर पार करून दुसऱ्या साईडला गेलो की आपण मोठी पांढरपाणी गावामध्ये पोचून जाऊ. आणि बघितलं तर ही आमची मार्कआउट आहे. म्हणजे जिथं जिथं ही भगवी अशी छोटी अशी बांधलेली आहे तिथं तिथं आम्ही तिथनं पुढं प्रवास करतोय. जवळ 6 ते 7 तास झाले चालून.
पाय काही थांबायचे नाव घेत नाही आणि रस्ता काही संपायचं नाव घेत नाही आहे. तर दोघांचं काही कॉम्बिनेशन संपन्न झालं आहे, चालूच आहे. पडता झडता आपटता आदळ करता काही करून हा ट्रेक कम्प्लीट करायचा. थांब. Guys, we are in the middle of nowhere. Don't know where are we. जवळ लागले ते पण नाही माहिती. कोणाला लागलं काय? ए थांब थांब, कुणाला लागलं? मीठ सँडरेज आहे कोणाकडं? मीठ आहे का मीठ? मित्रांनो, सो आता आपण आलो आहोत धनगरवाड्याच्या इथे. म्हणजे एक 5-1 मिनटामध्ये येऊन जाईल. मध्ये एक जण झाला. धनगरवाड्यापासून पांढरपाणी 5 मिनटाच्या अंतरावरती. सो ऑलमोस्ट हा असेल आपल्या ट्रेकचा शेवटचा टप्पा. म्हणजे एक 10 ते 15 मिनटं मॅक्स तुम्ही पकडू शकता की अजून हे ट्रेक झालं. सो फायनली मित्रांनो, संपूर्ण जंगलाचा रोड संपून आम्ही मेन रोडला लागतो. हा आहे शिवाजी महाराजांनी वापरलेला मार्ग, जो संपूर्ण जंगलामधून डिरेक्टली विशालगडापर्यंत जातो. सो फायनली आता आपण पांढरपाणी तिथं आलो आहे आणि इथं आता आम्ही आपल्यावरती जेवणार आहेत. इथून पावनखिंड अजून 7 किलोमीटर लांब आहे. मोस्टली आम्ही जेवण करू आणि बसमध्ये बसू. पांढरपाण्यावरून बसमध्ये बसू, पावनखिंडीत जाऊ, मग पावनखिंडीतून रिटर्न येऊन मग चेंज. तर बघूया आता जेवायला काय आहे. ऐकलं की दालचा राईस आहे, पण आता असं झालं की भूक एवढी लागली की जे देईल ते खाल्लं. या ट्रेकवर माझी ओळख खूप साऱ्या नवनवीन लोकांसोबत झाली आणि त्यामधलेच एक म्हणजे हे पाटील सर. पाटील सर एक रिटायर आर्मीमन आहेत. संपूर्ण ट्रेकवर या सरांसोबत बोलून गप्पा मारून खूप छान वाटले. आपल्याला जायचं आणखी गाडी आपल्याला वापस नाही ते जाईल मी तिकडे रत्नागिरीला. हो चालेल. बाय बाय. बाय बाय काका. थँक्यू काका, नक्कीच भेटूया. मला काका फोन करा. हो, मी तुम्हाला फायनली ट्रेक पायी ट्रेक एंड होत आहे. अशा पद्धतीने आमचा पायी ट्रेकचा एंड झाला. बट आम्हाला पुढे अजून पावनखिंडीपर्यंत जायचं होते. त्यात आम्हाला खूप उशीर झाला होता. सो आम्ही विचार केला की दुपारचं जेवण स्किप करूया आणि डिरेक्टली पावनखिंडीपर्यंत जाऊया. सो आम्ही थोडा वेळ वाट बघत बसलो आणि फायनली आम्हाला एक दादा भेटला, ज्याच्यासोबत आम्ही
पावनखिंडीपर्यंत आलो. फायनली 45 किलोमीटरच्या थ्रिलर ट्रेक नंतर आम्ही पावनखिंडीला पोहोचलो. हीच आहे ती खिंड जेथे बाजीप्रभू व संपूर्ण बांधल सेनेच्या स्वामीनिष्ठेसमोर मृत्यूने सुद्धा हात टेकले. हीच आहे ती जागा जी शिवरायांच्या मावळ्यांची शौर्यगाथा संपूर्ण जगाला सांगत आहे. फक्त 300 मावळे आपल्या राजासाठी आणि स्वराज्यासाठी असे लढले की साक्षात मृत्यूला सुद्धा त्या दिवशी भीती वाटली असेल. आणि मग वीर बाजीप्रभू, शिवा काशीद, फुलाजी देशपांडे, रायाजी बांदल, शंभूसिंग जाधव व सर्व मावळ्यांचा विचार करत अंगावरती काटा आल्यावाचून राहत नाही. आणि मग मनामध्ये एकच विचार येतो की गर्व आहे मला की मी अशा शूरवीर लोकांच्या मातीमध्ये जन्माला आलो.